सगळ्यात पहिले म्हणजे ज्वेलरी बिझनेसमध्ये करायचं तर तुला किमान 3 वर्ष कुठेतरी काम केलं पाहिजे बेटा. एका चांगल्या ज्वेलरी शोरूम मध्ये 3 वर्ष म्हणजे ब्रँडेड ज्वेलरी शोरूम मध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं पाहिजे. सगळे डिपार्टमेंट ज्वेलरी पासून पर्यंत सगळं ए टू झेड सगळे ज्वेलरी समजून घे. ज्वेलरी समजून घेतल्यानंतर तुला त्याच्यातले इफ्स अँड बट्स सगळे समजतील. मग त्याच्या पुढचा प्रश्न तुला स्वतःचं दुकान टाकायचं तर कुठे टाकायचं, त्याला कॅपिटल किती लागेल, याच्यासाठी खूप सारे लोक उपलब्ध आहे. ज्यावेळेस तुझा एक्सपिरियन्स 3 वर्षापेक्षा कमी नाही, 3 वर्षानंतर तू एकदा शिकलीस की तुला अंदाज येईल की आपण किती करू शकतो, आपल्याला किती पैसे लागणार आहे, कुठे करू शकतो, आपल्याला घरचा सपोर्ट किती आहे. आणि तू माझ्याकडे जरी आली तरी मी तुला सांगेन पण 3 वर्ष का, कारण ना तुला जोपर्यंत एक्सपिरियन्स नाही तोपर्यंत आता याला ग्लॅमर खूप आहे, खूप छान दिसतात तुला शोरूम, परंतु त्या शोरूम पर्यंत पोहोचायला एक पर्टिक्युलर एज लागतं. म्हणजे आजच्या स्टेजला ज्वेलरी शोरूम चांगलं चालायचं असेल तर 15 वर्ष वाट पाहावी लागते बेटा. 15 वर्ष तुझा ग्राफ असा असेल, 15व्या वर्षी असावी. 15 वर्ष तू दिसली पाहिजेस, तू त्या शोरूम मध्ये दिसली पाहिजेस. तुझी सर्व्हिस, तुझं देणं घेणं, या सगळ्या गोष्टी त्या गिऱ्हाईक बघत असतं. पहिले सुरुवातीला घुंगरू घ्यायला येईल आणि ते नेकलेस घ्यायला येईपर्यंत 15 वर्ष, कारण तुला ते इन्व्हेस्ट करत राहावे. तुझा एक्सपिरियन्स, तुझं सर्व्हिसेस, तुझ्या कॅपिटल, ह्या सगळ्या वाढायला तेवढा वेळ लागतो. कारण ज्वेलरी सेक्टर असं आहे की जोपर्यंत तुझा ट्रस्ट बनत नाही तोपर्यंत तुझं म्हणजे काय होतंय, आजकाल लोक बरेच मिसॅप झालेत आणि लोकांचा विश्वास उडालाय, तर तो विश्वास तयार करायला 15 वर्ष लागतो.